पुराणांनुसार एकदा नंदबाबा गायी चरायला गेले असताना बालकृष्णांना घेऊन भांडीर वनात आले. तेव्हा बालकृष्णाच्या मनात आपली लीला दाखवण्याचा विचार आला आणि तिथे श्रीकृष्णांच्या इच्छेनुसार मोठे वादळ सुरू झाले. सगळीकडे अंधार पडला. तेव्हा नंदबाबा घाबरले आणि बालकृष्णांना घेऊन एका झाडाखाली उभे राहिले. तेव्हाच तिथे देवी राधा आल्या, ज्या अतिशय सुंदर दिसत होत्या. नंदबाबांना श्रीकृष्ण आणि देवी राधा परमेश्वराचे अवतार असल्याबाबत माहीत होते. त्यांनी बालकृष्णांना राधेच्या हाती सोपवले व ते तेथून निघून गेले. त्यावेळी कृष्णांनी आपले आभूषण आणि मुकुट घातलेले सुंदर दिव्य असे रूप धारण केले. त्यांच्या इच्छेनुसार तिथे ब्रह्माजी आले आणि राधा आणि कृष्णाचा विवाह संपन्न केला. येथील राधा भांडीर बिहारी मंदिरात राधा कृष्णांची मूर्ती आहे, ज्यात श्रीकृष्ण आपल्या प्रिय राधेच्या भांगेत कुंकू भरताना आपल्याला दिसतात. हा हिंदू विवाह सोहळ्यातील महत्वपूर्ण विधी. राधाकृष्णाची अशी त्यांच्या विवाह सोहळ्यातील मूर्ती आपल्याला फक्त इथेच पाहायला मिळते. मंदिराच्या समोर एक प्राचीन वटवृक्ष आहे. असे म्हणतात की राधाकृष्णाचा विवाह याच वटवृक्षाखाली स्वयं ब्रह्माजींच्या हस्ते झाला होता. या वटवृक्षाखाली मंदिर आहे, जिथे राधा कृष्ण आणि ब्रह्माजी विराजमान आहेत. असं म्हणतात की या ठिकाणी तेच पोहोचू शकतात जे राधा कृष्णाच्या विवाह सोहळ्यात कुठल्या ना कुठल्या रूपात प्रत्यक्ष उपस्थित होते. ब्रह्मवैवर्त पुराण, गर्ग संहिता, गीत गोविंद यामध्ये सुद्धा राधा कृष्णाच्या विवाहाचे वर्णन केलेले आहे. सनातन संस्कृतीमध्ये 8 प्रकारच्या विवाहांचे वर्णन आहे. त्यापैकी राधा कृष्णाचा विवाह गंधर्व विवाह या प्रकारात मोडतो. गंधर्व विवाह म्हणजे आजच्या भाषेत प्रेमविवाह किंवा लव्ह मॅरेज. पण आजच्या प्रेमविवाहामध्ये आणि राधाकृष्णांच्या गंधर्व विवाहामध्ये खूप फरक आहे. राधाकृष्णाच्या विवाहामध्ये तितकी शुद्धता आणि पवित्रता आहे. त्यामुळे आजकालच्या प्रेमविवाहामध्ये आणि राधाकृष्णाच्या गंधर्व विवाहामध्ये कोणतीही तुलना होऊ शकत नाही. भांडीरवन हे ब्रज प्रदेशातील पवित्र अशा 137 जंगलांपैकी एक आहे, जे मथुरेतील महत्वाचे धार्मिक स्थळ आहे आणि वृंदावन पासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर आहे. श्रीकृष्णाचा जन्म याच ठिकाणी झाला होता असे म्हटले जाते. भांडीरवन शब्दाचाही एक अर्थ आहे. भन म्हणजे प्रकाश टाकणे. इथे येणाऱ्या साधकाच्या मनामध्ये राधा आणि श्रीकृष्ण तत्व, कृष्णलीला, भक्तिभाव किंवा सेवाभाव या गोष्टींवर प्रकाश पडतो. म्हणजेच या गोष्टींची साधकाला जाणीव होते. पुराणात याच भांडीरवनातील श्रीकृष्णाच्या अनेक लीलांचे वर्णन आहे, ज्यात राक्षस प्रलंभासुराचा वध या लीलेचाही समावेश होतो. इथे आपल्याला त्रिवेणी कूप नावाची विहीर पाहायला मिळते. असे म्हणतात की या त्रिवेणी कूप मध्ये सोमवती अमावस्येला चक्क दुधाची धार येते आणि विहिरीचे पाणी पांढरे होते. इथे टटिया स्थान, राधा बावडी ही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. तर प्रत्येक कृष्ण भक्ताने इथे एकदा भेट नक्की द्यावी, कारण इथे येऊन राधा कृष्णाचा विवाह प्रत्यक्ष पाहिल्याची अनुभूती तुम्हाला येऊ शकते. राधे राधे.